बेसिक concepts of force. हेडिंग लाईन थांबा. आजची तारीख टाका. तारीख किती आपली आजची? 12 ना, 12 जून. 12 जून 26 फ्रायडे. लिहिलं बेसिक कन्सेप्ट ऑफ फोर्स. एक स्टोरी आहे का अगोदर. पुण्यामध्ये ना हा एक ब्रिज बनवला. हा काय एक ब्रिज आहे. नवीन ब्रिज बनवला आणि ब्रिजचं उद्घाटन करायला कोणाला बोललं? प्राईम मिनिस्टरला बोलवलं. आले प्राईम मिनिस्टर. हा ब्रिज आहे. प्राईम मिनिस्टर आले. काय असतो इनॉग्रेशनला? रिबन कट करतात, बरोबर. ही लाल रंगाची रिबन बांधली होती अशी, त्यांनी कट केली. म्हणले चला ब्रिज बघूया. ब्रिज बघायला ब्रिजच्या वरती गेले. इथून उभं राहिले. ब्रिजच्या खाली काय? एक नदी वाहते. ब्रिजच्या खाली काय? नदी आहे इथे. नदी कशी असते? काय स्पेलिंग? मी लिहितो NADI. एन कॅपिटल, डी कॅपिटल. बरं, ब्रिजच्या शेजारी बिल्डिंग इथे. या बिल्डिंग मध्ये बाल्कनी आहे. सकाळची वेळ आहे. इथे जोशी काका राहतात. इथे कोण बाल्कनीमध्ये? आता जोशी काका. सकाळची ते ब्रेकफास्ट केळी खातात, बनाना. तर केळ घेतलं, सोललं, खाल्लं. प्राईम मिनिस्टर उभे आहेत. त्यांना वाटलं ते हात काहीतरी करतील त्यांना. त्यांनी काहीच केलं नाही. ते केळाचं साल फेकून दिलं. केळाचं साल पडलं कुठं बरं? बरोबर प्राईम मिनिस्टरच्या पायाची. तर काय पडलं? केळाचं साल पडलं. ठीक आहे. प्राईम मिनिस्टरला काही कल्पनाच नाही असं माणसं करू शकतात पुण्यामधली, बरोबर. गेले बिचारे पुढे. त्यांनी बघितलंच नाही केळाच्या साल. त्याचा पाय घसरला, जोरात पडले ना खाली. कुठे पडले? नदीमध्ये. कोण पडले? प्राईम मिनिस्टर. गेले, वाहूनच गेले. काय आता काय झालं म्हणजे? असं झालं की प्राईम मिनिस्टर कुठं पडले? नदीमध्ये पडले. प्राईम मिनिस्टर नदीमध्ये पडले. आता ह्यातले मला पाहिजेत 4 गोष्टी. पहिला पाहिजे पी, दुसरा पाहिजे एम, नदीमधला एन, आणि काय? डी. PMND. प्राईम मिनिस्टर नदीमध्ये पडले. सगळं काय माहिती आहे? प्राईम मिनिस्टर नदीमध्ये पडले, PMND. एखादा फोर्स जर आपल्याला समजून घ्यायचा असेल, बेसिकली आजच्या लेक्चरला काम काय आपलं? बेसिक कन्सेप्ट ऑफ फोर्स. टाळी वाजव बरं जोरात, चला. हा काय? ते वाजव ठेवीन तसोबत. जोरात वाजव, वाजव सगळे वाजव एकदा. हा काय? फोर्स. बोट पकडा, ओढा. हा काय? फोर्स. हा कोणता फोर्स आहे? पुल फोर्स. कोणता आहे? पुल फोर्स. हा दाबा असा. हा कोणता फोर्स आहे? पुश फोर्स. हातावरती असं फटका मारा बरं. हा कोणता फोर्स आहे? पुश फोर्सच आहे, बरोबर. त्याला म्हणतात इम्पॅक्ट फोर्स. काय नाव आहे? इम्पॅक्ट फोर्स. आणि जिथे इम्पॅक्ट फोर्स अप्लाय केला, हा काय? पॉइंट ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स. प्राईम मिनिस्टर नदीमध्ये पडले मधला जो माझा पहिला पी आहे, या पहिल्या पीचा अर्थ काय? हा आहे पॉइंट ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स. पी फॉर व्हॉट? पी फॉर पॉइंट ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स. म्हणजे काय? कुठल्या पॉइंटला नक्की मी फोर्स अप्लाय केला, त्या पॉइंटला काय म्हणायचं? पॉइंट ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स. समजा मला बेंच ढकलायचा आहे आणि मी असं इथे फोर्स आपल्याकडे ढकलतोय. हा काय? पॉइंट ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स. मला हा पीसी फिरवायचा, मी इथे ढकलला असं. हा काय? पॉइंट ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स. एवढं कळलं? दुसरा आहे तो यम. यमचा अर्थ आहे मॅग्निट्यूड ऑफ फोर्स. हा यम भेटला. यम म्हणजे काय? मॅग्निट्यूड ऑफ फोर्स. म्हणजे काय? म्हणजे असं आहे की फोर्स किती अमाऊंटचा आपण अप्लाय केला. मॅग्निट्यूडचा मतलब अर्थ काय? व्हॅल्यू ऑफ फोर्स, अमाऊंट ऑफ फोर्स. याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे अमाऊंट ऑफ फोर्स. त्याला काय म्हटलो आपण? मॅग्निट्यूड ऑफ फोर्स.
पुढे आहे तो एन. एनचा अर्थ आहे नेचर ऑफ फोर्स. फोर्स नक्की कोणत्या प्रकारचा आहे त्या प्रकारला काय म्हणायचं? नेचर ऑफ फोर्स. म्हणजे काय हो? तुम्ही जे बोट ओढलं होतं ना, हा होता पुल फोर्स. काय होता? टाळी वाजवली, हाताला पुश केलं, हा काय होता? पुल फोर्स. नेचर फोर्सचे दोन असतात. पहिला नेचर असतो त्याला काय म्हणतात? पुल फोर्स. काय म्हणतात? पुल फोर्स. दुसऱ्याला काय म्हणतात? पुश फोर्स. पुल फोर्स अँड पुश फोर्स. डी आहे शेवटचा. डीचा अर्थ काय माहिती? डीचा अर्थ आहे डायरेक्शन ऑफ फोर्स. नक्की कोणत्या दिशेला आपण फोर्स अप्लाय केला त्याला काय म्हणायचं? डायरेक्शन ऑफ फोर्स. चार गोष्टी भेटल्या आपल्याला. PMND या सगळ्या मिळून आपल्याला कोणती माहिती देतात माहिती का? या सगळ्या आहेत कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोर्स. या सगळ्यांना काय म्हणायचं? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोर्स. पाठ करू एवढं पण म्हणता एकदा. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोर्स. वी आर हॅव्हिंग 4 characteristics. PMND. प्राईम मिनिस्टर नदीमध्ये पडले. प्राईम मिनिस्टर ब्रिजचं उद्घाटन करायला लकडी पुलावर गेले. जोशी काकांनी केळाचं साल टाकलं, त्यांचा पाय घसरला, ते मुठा नदीमध्ये पडले. PMND. पॉइंट ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स, मॅग्निट्यूड ऑफ फोर्स, नेचर ऑफ फोर्स, डायरेक्शन ऑफ फोर्स. Point of action means exact point at which we are applying force. Magnitude of force means amount of force, how much force is applied. Nature of force, there are two natures, pull force and push force. Direction of force, direction along which force is applied. किती characteristics आहेत? 4. पॉइंट ऑफ ऍक्शन, मॅग्निट्यूड, नेचर आणि डायरेक्शन. कशाच्या बरं? फोर्सच्या. जरा फोर्स समजून घेऊ. फोर्सचा अर्थ काय बघू जरा. याचा नंतर लिहू आपण. पहिला समजून घ्या सगळं. झालं की लिहा. तर फोर्सचा अर्थ काय बघू आपण. एखाद्याने विचारलं बाबा एवढ्या कॅरेक्टरिस्टिक सांगताय, मग आम्हाला सांगा की फोर्स काय असतो. फोर्स काय असतो बघा. आता लिहायचं काम कमी आहे, समजून घ्यायचं काम जास्त आहे. कायच लिहू नका, बघा फक्त. मी म्हटलं फोर्स म्हणजे नक्की काय. समजा मी म्हटलं की दादा इथं बसलाय, दादा तुझ्याकडे मार्कर टाकेन, तू पकडायचा. हा, मार्कर टाकला म्हणजे मार्करचे मोशन क्रिएट करण्यासाठी मी काय अप्लाय केला? फोर्स. बरोबर, फोर्स अप्लाय केला. आणि दादा ते मोशन डिस्ट्रॉय करायला तो हाताने पकडेन, तो काय अप्लाय करेन? फोर्स. बरोबर, फोर्स अप्लाय करू, पकडणार, त्याने काय अप्लाय केला? फोर्स. मी काय अप्लाय केला? फोर्स. फोर्सने दोन कामं केली की फोर्सने मोशन क्रिएट केली, फोर्सने मोशन डिस्ट्रॉय केली. डिस्ट्रॉय पण केली. मी काय केली? क्रिएट केली. दादाने काय केली? डिस्ट्रॉय केली. नाहीतर हा मार्कर असा समला असतो, त्याला काय घेणं देणे, पुढे जायचं. मार्करच्या फोर्स सांगा बरं, मार्करच्या आतमधनं आला का बाहेरनं आला? बाहेरनं आला. त्यामुळे फोर्सला काय म्हणायचं माहितीये? एक्सटर्नल एजंट. फोर्सला काय म्हणायचं? फोर्स इज अन एक्सटर्नल एजंट. काय लिहूच नका, फक्त बघा, समजून घ्या, नंतर लिहू आपण सगळं. फोर्स इज अन एक्सटर्नल एजंट म्हणजे काय? ज्या बॉडीमध्ये मोशन क्रिएट करायचे किंवा ज्या बॉडीची मोशन थांबवायची, त्या बॉडीच्या बाहेरून फोर्स येतो. फोर्स इज अन एक्सटर्नल एजंट. व्हेरी गुड. तो आला बाहेरनं, बाहेरनं फोर्स अप्लाय केला आपण. हा आलेला एक्सटर्नल एजंट काय करतो? हा दोन कामं करतो. फोर्स इज अन एक्सटर्नल एजंट विच कॅन काय करतो? विच कॅन आयदर क्रिएट मोशन, विच कॅन क्रिएट मोशन, हे पहिलं काम आहे. दुसरं काम काय? विच कॅन डिस्ट्रॉय मोशन. विच कॅन क्रिएट मोशन ऑर विच कॅन डिस्ट्रॉय मोशन. बस, फोर्सचे दोनच काम आहेत. मोशनला क्रिएट करायची किंवा झालेल्या मोशनला थांबवायची. मी जाईन हिंमत करून जोरात फॅन पकडत असा,
लागला तर लागला, हात कापला तर कापला, बरोबर. म्हणजे मी काय केलं, मोशन काय केली फॅनची, डिस्ट्रॉय केली, बरोबर. समजा दादाने माझ्याकडे पेन फेकला, पकडला, मोशन काय केलं मी, ते दादाने फोर्स पेन फेकला, दादाने मोशन काय केली, क्रिएट केली. मी पकडला, काय झालं, डिस्ट्रॉय केली. आणि फोर्स आला कुठला होता, मार्करच्या बाहेरून आला होता. जरा पाठ पुढे म्हणता एकदा, फोर्स इज अन एक्सटर्नल एजंट विच कॅन क्रिएट मोशन और डिस्ट्रॉय मोशन. फोर्स बॉडीच्या बाहेरून येतो, तो एकतर मोशन क्रिएट करेल किंवा डिस्ट्रॉय करेल. सोपं आहे. आता हा जो फोर्स असतो ना, हा मोजताना आपण कसं मोजतो माहिती का, फोर्स काय असा असतो, 5 न्यूटन, 2 न्यूटन, तसं युनिट काय, न्यूटन. फोर्सचं युनिट आहे न्यूटन. आता पुढचा पॉईंट मी लिहितो, फोर्सचं युनिट. बरं, फोर्सचं युनिट काय, न्यूटन. न्यूटन लिहिताना कॅपिटल एन कधीच लिहायचं नाही बरं का. त्याची गोष्ट सांगेन तुम्हाला, आजच सांगणार आहे मी. लिहिताना तो नेहमी आहे ना स्मॉल मध्ये लिहायचा, NEWTON. पण जर आपण त्याचा सिम्बॉल वापरला असा 20, मग मात्र शेजारी काय लिहायचा, कॅपिटल एन लिहायचा. जितके युनिट्स असतात, मीटर आपण कधी असं लिहित नाही बरं का, कॅपिटल MTR. आपण कसं लिहितो, स्मॉल METR. कळतंय. केल्विन के स्मॉल असतो, सेंटीमीटर आहे सी काय असतो, ग्रॅम, ग्रॅम असं लिहितो आपण, ग्रॅम. ग्रॅम कधी आपण असं लिहितो का, नाही. तर सगळे युनिट्स नेहमी स्मॉल लिटर मध्ये आपण लिहितो. फक्त जे युनिट सायंटिस्टच्या नावानंतर पडलेले आहेत, युनिट्स नेम्ड आफ्टर सायंटिस्ट, जसं की न्यूटन, ॲब्रिव्हिएशन कसं आहे, म्हणजे शॉर्ट फॉर्म वापरला सायंटिस्टच्या नावाचा तर काय वापरायचा, कॅपिटल. पूर्ण युनिट लिहिलं तर काय लिहायचं, स्मॉल. तर न्यूटन हे त्याचं युनिट आहे. पूर्ण लिहिलं तर एन स्मॉल, आणि जर कॅपिटल लिहिलं तर एन कॅपिटल. बरं, फोर्सला दोन गोष्टी आहेत बरं का. या फोर्सकडं एक डायरेक्शन असते, वरती बघितलं कॅरेक्टरिस्टिक मध्ये ना, फोर्सकडं मॅग्निट्यूड पण असतं, PMND. एम काय, मॅग्निट्यूड, डी काय, डायरेक्शन. फोर्सकडं मॅग्निट्यूड पण आहे, म्हणजे अमाऊंट आहे, डायरेक्शन म्हणजे दिशा आहे. त्यामुळे माहिती फोर्सला आपण काय म्हणतो, ॲज फोर्स हॅज both what, magnitude and vector, magnitude and direction. Force is called as vector quantity. ज्या क्वांटिटीज कडे डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड दोन्ही असतात त्यांना काय म्हणतात, वेक्टर म्हणतात. फोर्स इज कॉल्ड ॲज व्हॉट, वेक्टर क्वांटिटी. एकदम बरोबर. आजच्या लेक्चरला मी काय करणार, आता फोर्स वरनं मला वर्क काढायचं. काय काढायचंय, वर्क. त्याच्यासाठी या वेक्टर क्वांटिटीचा प्रॉडक्ट कसा करायचा तो पण शिकवणार, बरोबर. थोडंसं वेक्टरचे बेसिक सांगेन, आणि मग वेक्टरचं प्रॉडक्ट कसे करतात, मल्टिप्लिकेशन वेक्टर पण शिकवेन, ते आपण ते अप्लाय करू. एवढं क्लिअर झालं. लिहा बरं, चला. कुठं लिहिसाल असा, इथे या, हे लिहा, याला स्मॉल दिसन तेवढं मला सांगा, म्हणजे एका पेजवर आणून प्रयत्न करू. दिसतं एवढं, लिहा बरं. तर वेक्टर दाखवतो आपण कसं दाखवतो, समजा फोर्स माझ्याकडे आहे 10 न्यूटनचा, समजा 10 न्यूटनचा माझ्याकडे काय वेक्टर, तर फोर्स साठी एफ लिहायचा, आणि आपण काय लिहितो, फोर्स इक्वल्स टू 10 न्यूटन, बरोबर. फक्त ह्याच्या डोक्यावरती एक ॲरो ड्रॉ करायचा, ह्याला म्हणायचं एफ बार. एफ बारचा अर्थ काय, वेक्टर. समजा असं असेल तर से करून घ्या, से करून पाठवून द्या, त्यासाठी सांगतो. तिला हे कळलं तर तुमच्यासोबत कळलं तिला पुढचं वेक्टर प्रोडक्ट. तर बघ, समजा असं असेल, हा पॉईंट ए असेल आणि हा पॉईंट बी असेल, आणि फोर्स चाललाय असा ए पासून बी पर्यंत. एक तर एफ बार इक्वल्स टू 10 न्यूटन लिहिता येतं, किंवा फोर्स चाललाय कुठं, ए पासून बी पर्यंत चालला ना, ए बी लिहायचं, डोक्यावर त्याचा ॲरो काढायचा, ॲरोला काय म्हणायचं, बार. काय म्हणतात, ए बी बार.
व्हॅल्यू किती आहे 10 न्यूटन. ते कळलं एवढं तुझ्या सगळ्यांना. हा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट फक्त असा आहे, हा समजा एक्स ऍक्सिस आहे, तर एक्स ऍक्सिस कळणार कसं मला? मी अलॉंग एक्स छोटासा असा वेक्टर काढणार, त्या वेक्टरला म्हणायचं आय. छोट्या वेक्टरच्या डोक्यावरती ॲरो नाही काढायचा, त्याला टोपी घालायची अशी तिरकी, अशी तिरकी टोपी, त्याला म्हणायचं आय कॅप. काय म्हणायचं? आय कॅप. आय कॅपची व्हॅल्यू नेहमी किती असते? 1. आय कॅपची व्हॅल्यू त्याला आपण कसं लिहितो? मॉड आय कॅप. काय लिहितो? मॉड आय कॅप. काय होईल? मॉड आय कॅप 1. व्हॉट इज मॉड? मॉड म्हणजे काय? आय कॅपची व्हॅल्यू. बरोबर. समजा हा माझ्याकडं वाय ऍक्सिस आहे, अलॉंग वाय ऍक्सिस जो वेक्टर जाईल त्याला म्हणायचं जे कॅप. आणि मॉड जे कॅप म्हणजे काय? जे कॅपची व्हॅल्यू ती पण किती असते? 1. आणि असा झेड ऍक्सिस आहे, अलॉंग झेड ऍक्सिस जो वेक्टर जाईल त्याला म्हणायचं के कॅप, त्याची व्हॅल्यू पण किती असते? 1. तर मला सांग, समजा हा एक्स ऍक्सिस असा, ठीक आहे, इकडे कुठला वेक्टर आहे? आय कॅप. वाय मध्ये कुठला आहे? जे कॅप. झेड मध्ये कुठला आहे? के कॅप. समजा आपण ह्याचा फायदा काय माहिती का? समजा मी असं चालत चालत एक्स ऍक्सिसच्या अलॉंग गेलो 10 मीटर, मग मी कसं लिहिणार माहिती का? मी लिहिणार 10 आणि काय? आय कॅप. ह्याचा अर्थ काय? 10, समजा असा फोर्स लावला 10 न्यूटनचा, कुठे लावला? एक्स ऍक्सिसला. काय लिहिणार? 10 आय कॅप. ह्याचा अर्थ काय? फोर्स अप्लाय केला कितीचा? 10चा. कोणत्या डायरेक्शनला? एक्स. समजा मी वरती फोर्स अप्लाय केला, स्लॅबला वरती फटके मारतो, वरती फोर्स अप्लाय केला 15 न्यूटनचा, फोर्स वरती आहे, मग 15 चा, आणि मग वरती कितीचा फोर्स अप्लाय केला मी? 15चा. वर वर म्हणून काय? जे कॅप. 15 जे कॅप. जेड ऍक्सिसला अप्लाय केला असता 28चा, कारण 28 के कॅप. सोपं. आय कॅप अलॉंग एक्स ऍक्सिस, जे कॅप अलॉंग वाय ऍक्सिस, के कॅप अलॉंग झेड ऍक्सिस. बरोबर. आणि सगळ्या आय कॅप, जे कॅप, के कॅपची व्हॅल्यू म्हणजे मॅग्निट्यूड कसं लिहायचं? मॉड आय कॅप. ते किती असतं? 1. झालं. बेसिक एवढंच. तुम्ही सगळे आता एकाच लाईनला आहे. खाली हेडिंग लिहा आता मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स. लाईट खाली काय लिहाल? मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स. ऑफ वेक्टर्स. हे जे वेक्टर बघितले आपण, समजा ए बार एक वेक्टर आहे, बी बार एक वेक्टर आहे, त्यांचं काय करायचंय? मल्टिप्लिकेशन. आता फोर्स मध्ये कुठे येणार नक्की मल्टिप्लिकेशन बघूया एकदा. कायच लिहू नका, समजून घ्या. मी म्हंटल माझ्याकडं वर्क आहे, तर आणखी छोटीशी कन्सेप्ट सांगतो मी. ज्या गोष्टींना डायरेक्शन नसते, स्केलर प्रोडक्ट, काहीच नाही, फक्त फळ्याकडे बघत. मी म्हंटल माझ्याकडे हा एक वेक्टर. वेक्टरकडे दोन गोष्टी असतात, डायरेक्शन आणि काय? मॅग्निट्यूड. चला, या वेक्टरचं नाव आहे आबा. आबा म्हणजे कोण? ए. ए बार किती आहे? समजा 8 ची व्हॅल्यू. हा दुसरा वेक्टर आहे, त्याला म्हणायचं बाबा. बाबा म्हणजे कोण? बी बार. हा, बी बारला शेपूट आले, असा आहे. हा आला बी बार. बी बार समजा माझ्याकडे आहे बाबा 2, त्याचं मॅग्निट्यूड किती आहे? 2. ए बारचं किती आहे? 8. हे जे मी लिहितो ना मॅग्निट्यूड ऑफ ए बार, त्याला असं लिहितात बरं का. कसं लिहितात? असं 2 उभ्या लाईन काढायच्या, उभ्या लाईनला काय म्हणायचं? मॉड म्हणायचं. आणि आतमध्ये काय? मॉड ए बार. बरं, मॉड ए बार म्हटल्यानंतर बाहेर काय येतं माहिती का? बाहेर फक्त ए लिहायचं. फक्त एचा अर्थ काय? व्हॅल्यू फक्त. हा, आणि मग ती व्हॅल्यू किती बाबा? तर 8 आहे. ए बारची व्हॅल्यू किती? 8. बरं, मॅग्निट्यूड ऑफ बी बार, त्याला कसं लिहिणार मी? मॉड बी बार. म्हणजे बाहेर काय? बी. ती व्हॅल्यू किती आहे? 2. आता बी पासून ए पर्यंत हा जो अँगल आहे, हा अँगल समजा माझ्याकडे आहे 60 डिग्री. आणि मी म्हटलं की ए बार आणि बी बार ह्यांचा स्केलर प्रोडक्ट काढा. माहिती, स्केलर प्रोडक्ट साठी आपला एक सिम्बॉल आहे. स्केलर प्रोडक्टचा सिम्बॉल असतो डॉट. म्हणजे असा डॉट काढायचा.
डॉट सिम्बॉल कोणाचा आहे? स्केलार प्रोडक्ट. म्हणजे मल्टिप्लिकेशन असं करतो ना आपण, स्केलार प्रोडक्ट असं न करायचं. 2 गुणिले 4 असं न लिहायचं. कसं लिहायचं? 2 लिहायचा, पॉइंट लिहायचा आणि काय लिहायचा? 4 लिहायचं. तसं इथे आता कोणाचा स्केलार प्रोडक्ट आहे? ए बार आणि बी बारचा. सांगा, ए बार लिहायचा, पुढे कोण लिहायचा? बी बार लिहायचा, आणि दोघांच्या मध्ये काय काढायचा? डॉट. ए बार डॉट बी बार. पाठपूर एवढं म्हणता एकदा स्केलर प्रोडक्ट साठी आपण फुली न वापरता, फुली म्हणजे काय? क्रॉस असा, तो न वापरता काय वापरायचा? डॉट वापरायचा. म्हणता स्केलर प्रोडक्ट साठी instead of using cross we use dot. Scalar product of vector a bar and b bar is a bar dot b bar. बरं, आता ए बार डॉट बी बार मी कसं लिहिणार बरं? ह्याचा एक फॉर्म्युला दिलाय आपल्याला. काय दिलाय? पहिल्यांदा ए बारचं मॅग्निट्यूड, पुन्हा काय? त्याला मल्टिप्लाय करायचं बी बारचं मॅग्निट्यूड, मल्टिप्लाय करायचं कॉस ऑफ अँगल बिटवीन ए बार आणि बी बार. त्याला बोलवलं, ताई बरोबर. ए बार बी बारच्या मध्ये अँगल किती आहे मला सांग? किती आहे? 60. समजा अँगल थिटा, हा अँगल किती आहे? थिटा. दोघांच्या मध्ये अँगल किती? थिटा. थिटाची व्हॅल्यू दिली आपल्याला. काय दिली ती? 60 दिली. हा दिला थिटा, हा दिलाय 60 डिग्री. बरोबर. काय विनो? मॉड ए बार, मॉड ए बार म्हणजे ए, मॉड बी बार म्हणजे काय? बी इंटू काय? कॉस थिटा. ए बारची व्हॅल्यू किती? 8 आहे. बी बारची व्हॅल्यू किती आहे? 2 आहे. आणि काय? कॉस 60. कॉस 60 1/2 असतो. कॉस 60 किती असतो? 1/2, अर्धा एवढा असतो. तर टू काय होईना? 8 इंटू 2. आता वापरतो क्रॉस, चालतो आता. इंटू 1/2. बेक बे, 2 ने 2 मेला, कोण जिवंत राहिला? 8. व्हॅल्यू आली आपल्याकडं. ए बार डॉट बी बारची व्हॅल्यू किती आली? 8 आली. कळलं एवढं? फॉर्म्युला पाठ करूया एकदा पहिल्यांदा, मग लिहू सगळं. म्हणता एकदा, ए बार 8, बी बार 2, दोघांचा स्केलर प्रोडक्ट, दोघांच्या मध्ये डॉट. ए बार डॉट बी बार, मॉड ए बार मॉड बी बार कॉस थिटा, मॉड ए बार ए मॉड बी बार बी इंटू कॉस थिटा, ए बी कॉस थिटा, मॉड ए बार 8 मॉड बी बार 2 इंटू कॉस 60. सोपं आहे. लेबर सर चला. समजा मी म्हंटल माझ्याकडे बाबा हे वेक्टर्स आहेत. हा वेक्टर आहे माझ्याकडचा पेनच गायब झाला, डार्क होत नाही, दिसून तेवढं करा. हा ए बार आहे, ए बार आहे 5. हा बी बार आहे, दिसतो का तुम्हाला? हे थोडं ऍडजस्ट करा. बी बार आहे 10, दोघांच्या मधले अँगल आहे 30, आणि ए बार डॉट बी बार काढा. करा, मी पेनला ट्रायल करून सेट करतो जरा. मी स्केलर प्रोडक्ट ऑफ युनिट वेक्टर्स. मला सांगा बरं, असं आपल्याकडे वाय ऍक्सिस असतो, असं कोण असतो? असतो ना. असं कोण असतो? एक्स, एकदम बरोबर. इकडे कोण असतो?
झेड. तुम्ही सांगा तर आम्ही ड्रॉ करत जातो. अलॉंग एक्स युनिट वेक्टरचं नाव काय असतं? आय कॅप असतं. आणि मी विचारलं, समजा त्या मॉड आय कॅपची व्हॅल्यू मॉड आय कॅप किती असते? 1 असते. नक्की का? 10 असते. तर किती असते? 1 नक्की. बरं. आणि अलॉंग वाय कोण असतो? जे कॅप. त्याची व्हॅल्यू किती असतो? म्हणजे असं लिहू का? मॉड जे कॅप लिहू का? 1. आणि अलॉंग झेड कोण असतो? एकदम बरोबर, के कॅप. आणि ते मॉड के कॅपची व्हॅल्यू किती असते? 1. आणि आय कॅप जे कॅपच्या मधला अँगल थिटा किती असेल? 90 असेल. आणि जे कॅप आय कॅपच्या मधला अँगल थिटा किती असेल? 90. आणि के कॅप आय कॅपच्या मधला अँगल किती असेल? 90. हो की नाही? मग मला सांगा, समजा तुमच्याकडं कोणतरी माणूस आला, तो म्हटला, दादा सांग रे, आय कॅप डॉट आय कॅप कसा करशील? ए बार डॉट बी बार कसं केलं? मॉड ए बार मॉड बी बार कॉस थिटा. इथं काय? मॉड आय कॅप. पहिला वेक्टर आय कॅप, दुसरा पण कोण? आय कॅप. मॉड आय कॅप. आणि काय? कॉस ऑफ अँगल बिटवीन आय कॅप अँड आय कॅप. 90 घ्यायचं का? कसं घ्यायचं 90? आय कॅप आणि जे कॅप 90. आय कॅप किती आहे? 0 आहे. अँगल किती घेऊ? ते अँगल नक्की का? नाही. बरं, थांब बरं इकडे. अँगल कसा असतो सांगतो मी. अँगलचा अर्थ समजून घ्या पहिला. अँगलचा अर्थ आहे ना, हा एरो आहे. ह्या एरोच्या वरती पेन ठेवला इथे मी असंच. या एरो सोबत माझा पेन पण तिकडच चाललाय, अँगल पण तिकडच चाललाय. तर हा अँगल असतो 0. इथं अँगल किती आहे? 0. मग माझा पेन हा फिरत 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 इथे गेला. आता ह्या लाईनचा आणि ह्या लाईनचा अँगल किती आहे? 90. माझा पेन फिरत 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 इथं आला. या लाईनचा हा अँगल किती आहे? 180. पेन फिरत 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 इथं आला. हा अँगल किती आहे? 270. पेन फिरत 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 इथं गेला. 360. इथे दोन अँगल्स आहेत, 0 पण इथं आणि 360 पण इथं. कळतंय? म्हणजे कुठल्या पण लाईन सोबत जर बरोबर त्या लाईन वरच जाणारी एखादी लाईन असेल, तर दोघांच्या मधला अँगल काय? 0. किंवा एखाद्या लाईनला पॅरलल दुसरी लाईन असेल, तर दोघांच्यातला अँगल काय? 0. पॅरलल लाईनच्या मधला अँगल 0 आणि सेम डायरेक्शन ओव्हरलॅपिंगचं पण अँगल काय? 0. मग आय कॅप आणि आय कॅप किंवा कुठल्या पण लाईनचा स्वतः सोबतच अँगल किती? 0. आय कॅपचा आय कॅप सोबतचा अँगल किती? 0. एकदम बरोबर. म्हणजे इथं जाऊ आपण. इथं आय कॅप आणि आय कॅप दोघांच्या मधला अँगल हवा ना आपल्याला. अँगल कोणता हवा? आय कॅप आणि आय कॅप. आय कॅप आणि आय कॅपच्या मधला अँगल 0. कॉस 0. मॉड आय कॅपची व्हॅल्यू किती? 1. मॉड आय कॅपची 1. कॉस 0 ची व्हॅल्यू 1. म्हणजे पाठ करून ठेवावं लागेल. कॉस 0 किती? 1. ट्रिक मागे सांगितली होती, तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा. कॉस असं लिहितो का? सी ओ ओ ओ ओ ओ ओ ओ एस असं लिहितो का? नाही. पण सी ओ ओ ओ एस लिहितो का? नाही. सी ओ एस लिहितो ना. तर हा ओ दिसतो कसा? 0 सारखा. मग कॉसच्या स्पेलिंग मध्ये 0 किती वेळा आले? एकदा. कॉसच्या स्पेलिंग मध्ये 0 किती वेळा आले? एकदा. कॉस 0 किती? 1. मी म्हणलं साईनच्या स्पेलिंग मध्ये साईन काय एस ओ एन सन लिहितो का? नाही. मग साईन मध्ये 0, साईन 0. साईन मध्ये 0 किती वेळा आले? 0 वेळा. साईन 0 किती? 0. कॉस 0 किती? 1. एकदम बरोबर. तुम्ही सगळे हुशार मुलं आहेत की, सगळे येतं तुम्हाला. कॉस 0 किती आला? 1. 1 इंटू 1 इंटू 1. 1 गुणिले 1 गुणिले 1 किती येतो? एकदम बरोबर. हे पण तुम्हाला येतंय. लिहा. चला. हे लिहा. Or when two vectors are overlapping with each other, or or are parallel to each other, or are parallel to each other, or or are or are parallel to each other, or are parallel to each other, their scalar product is their
स्केलर प्रोडक्ट इज product of their magnitudes. Their scalar product is product of their magnitudes. Their scalar product is product of their magnitudes. आले आजचं लेक्चर नीट करा. उद्या मी काय करणार आहे ह्याच्यावरती परीक्षा काय आला 2 i cap plus 3 j cap plus 4 k cap. मला पाहिजे काय a बार डॉट b बार. काय करायला सांगतो पहिले ट्रिकने सांगतो मग कोणता फॉर्म्युला लावला सांगतो. ए बार मध्ये आय कॅप शेजारी 8 आहे बघा. बी बार मध्ये 2 आहे बघा. 8 आणि 2 चं मल्टिप्लिकेशन करा 16 प्लस जे कॅप ए ची तर 5 आहे तर 3 आहे ना. 5 तिचं मल्टिप्लिकेशन करा 15. के शेजारी 3 आहे 4 आहे 3 चौक 12 बरोबर. 16 आणि 15 31. 31 आणि 10 41 43 43. सोपं आहे. लिहा बरं. याचा फॉर्म्युला बनवू आपण आता. लिहिलंयस फॉर्म्युला काय सांगू का नको सांगू. नाही फॉर्म्युला लिहू तरी आपण फॉर्म्युला थांबू. बघा फॉर्म्युला असा आहे. समजा ए बार आहे ए एक्स आय कॅप प्लस ए वाय जे कॅप प्लस ए जेड के कॅप आणि समजा बी बार आहे कोण बी एक्स आय कॅप प्लस बी वाय जे कॅप प्लस बी जेड के कॅप आणि मला पाहिजे ए बार डॉट बी बार वरच्या एक्स ने खालच्या बी एक्स ला मल्टिप्लाय करायचं वरच्या ए वाय ने खालच्या बी वाय ला मल्टिप्लाय करायचं. शेवटी पूर्ण करा. शेवटी काय ए जेड ने संपलं. हा आपला फॉर्म्युला आहे. ह्याला पाठ करा. उद्या परीक्षेला विचारणार आहे मी. उद्या पेपर घेणार आहे. आता अभ्यासाला लावणार तुम्हाला.